Innovation is the ability to change, to transform, and academic innovation begins here. We are at the forefront of excellence, creativity, technology. We create leaders that pursue their vision with a passion that knows no bounds, leaders that enthrall. Creating the future is one decision away. Are you ready to transform? Are you ready to transcend even the furthest of horizons? Where is your horizon? We are Podar. योग हास्य रोगाच्या माध्यमातून नवीन वर्षाचे स्वागत करण्याचा एक आगळावेगळा कार्यक्रम नाशिक रोड सौभाग्यनगर देवळाली. जीवन जगताना आयुष्यात सुख दुःख अनेक प्रकारचे प्रसंग येत असतात, परंतु त्याच प्रसंगांवरती मात करून आपण आपलं आयुष्य जगत असतो. या जगण्याला एक वेगळ्या स्वरूपाचा आनंद देण्याकरिता, आपलं जीवन आनंदी आणि सुखदायक व्हावे याकरिता विविध प्रकारच्या उपक्रमांच्या माध्यमातून आयुष्य जगणे हे सुखकर मानले जाते. अशाच प्रकारे नाशिक रोड सौभाग्यनगर देवळाली येथील मँगो ट्री लॉन्स येथे योग शिक्षिका सौ शीतल सोनटक्के यांच्या माध्यमातून तसेच योग अभ्यासक तज्ञ शिक्षक माननीय श्री भंडारी सर यांच्या माध्यमातून या ठिकाणी या प्रशिक्षण योग अभ्यास नवीन ज्येष्ठ नागरिकांसाठी हा उपक्रम आनंददायी वातावरण तयार करण्याकरिता विविध उपक्रम आणि खेळ या ठिकाणी करण्यात आला. या प्रसंगी या खेळाच्या माध्यमातून गुणवंत नागरिकांना बक्षीस देण्यात आले. त्याचबरोबर त्यांना बक्षीस स्वरूपात पुस्तके देण्यात आली. अतिशय आनंद वातावरणात व उत्साही वातावरणात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मागे नाही जायचं, पुढे जायचं. मला बसायचं, ते म्हणे मला बसायचं. तर कंडक्टर म्हणे असं करा, जी वयाने मोठी असेल ती बसेल. कोणीच बसलं नाही. म्हणजे आता हे पण विशिष्ट आहे. कधी आपलं चला ठीक आहे, हरकत नाही. कंडक्टरच्या लक्षात नाही आलं. एक 10 इथं आपण खूप नशीबवान आहोत की आपल्या अगदी पावलावरती योगा आहेत आणि ते अगदी रिझनेबल रेट मध्ये. ग्लास पकड़ेंगे और
मनाने श्रीमंत। इस कलयुग में हमें अगर खुश रहना है तो क्या चाहिए? कुछ नहीं चाहिए। खुश रहने के लिए कुछ नहीं चाहिए। और जिसके पास पैसा है वो भी दुखी है। खुश रहने के लिए बहुत चालाक होती है जिंदगी हमारी, बहुत चालाक होती है जिंदगी हमारी। रोज नया कल देकर उम्र छीनती रहती है। बहुत जी चुके हम समझदार बनकर, सच्ची खुशी तो पागल बनकर ही मिलती है। सिर्फ 2 ही आदमी ऐसे हैं जो खुश रहते हैं। लहान बालक आहे, त्याने ते मिरची खाल्ली, पाकं घर तो डोक्यावर घेईल, बरोबर आहे? हा, तो कशी ऍक्टिंग करत? मिरची खाल्ल्यावर. ओके, हा, तर असं कल्पना करा, हातात आपली ही लवंगी मिरची आहे, हातात लवंगी मिरची आहे आणि ती जर आपण खाल्ली तर अगदी शरीर पूर्णपणे थाय 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 करत सर्वांनी आनंद घ्यायचा, हसत राहायचं. येस, मिरची लाभ केली तयार. रेडी, दुःखी का होतो? त्यामुळे हे चालायचं आपल्या जीवनामध्ये, हे घडत राहणार, चालू राहणार. तर आता आपण एग्ज बघितलाय, एग्ज अंड बघितलं, अंड. हा, हे जर अंड बाहेरच्या फोर्सने फुटलं तर जीव जाईल. ऍग्री? बाहेरच्या फोर्सने फुटलं तर जीव जाईल, आणि ते जर आतल्या फोर्सने फुटलं तर जीवाची निर्मिती होईल. हे तर सर्वांना माहिती आहे. म्हणजे कोणतीही चांगली गोष्ट आतून व्हायला पाहिजे. म्हणजे हसायचं ना, अगदी पोटाची पेटी पासून हसा, मन मोकळं हसा, बिलकुल लाजायचं नाही. आतून करा, बाहेरून लाफ्टर इज द बेस्ट मेडिसिन. आपल्या पोटाच्या आतड्यांचा छानपैकी व्यायाम होईल. त्याचबरोबर आपण म्हणजे सकारात्मकता आहे, जे आपण पॉझिटिव्ह म्हणतो ना, जीवनात आणायचं असेल तर प्रत्येक गोष्टीसाठी तुम्ही मनमुराद मनमोकळा हसायचा प्रयत्न करा. एका कवीने खूप सांगितलंय, कामयाब इंसान खुश हो ना हो,
कामयाब इंसान खुश हो ना हो, लेकिन खुश रहने वाला हमेशा कामयाब होता है. म्हणून म्हटलंय मुस्कुराना सीखना पड़ता है. मुस्कुराना सीखना पड़ता है. रोना तो पैदा होते ही आ जाता है. अगर बच्चा नहीं रहा तो डॉक्टर उसको मार मार के रुलाते हैं. मुस्कुराना हर किसी के बस की बात नहीं है. मुस्कुराना हर किसी के बस की बात नहीं है. सिर्फ वही मुस्कुरा सकता है जो दिल का अमीर है. ओके, तो सभी ने एक साथ अभी क्या करेंगे, जो भी आए हुए उनको नमस्ते करते हुए हंसते जाएंगे और घूमते जाएंगे. आंखों में देखिए, मस्त हंसी है. रेडी? तो आहे तेवढे पूर्ण आपलं आयुष्य जे चांगलं झालं ते लक्षात ठेवायचं आहे आणि जे वाईट झालेलं आहे ते आपल्या सगळ्यांना विसरून जायचं आहे. तर सगळ्यांनी फक्त 2 मिनिटं ही कविता ऐकायची आहे आणि मग आपण पुढचा कार्यक्रम. प्रतिनिधी प्रवीण नटवणे सर, KVR न्यूज 24 तास.